नमस्कार लाडक्या बहिणींनो, पुन्हा एकदा सर्वे करण्यात येणार आहे। अर्जाची छाननी पडताळणी करण्यात येणार आहे। पहा, तुमचे आधार कार्ड आणि तुमच्या वयाचा पुरावा दोन्हीमध्ये तफावत असेल तर तुम्हाला हप्ते बंद। त्याचबरोबर पहा, एकाच कुटुंबातील दोन पेक्षा जास्त महिला जर लाभ घेत असतील तर त्या सुद्धा अपात्र। आता त्याची पडताळणी कशी होणार आहे? रेशन कार्ड तपासले जाणार आहे। अशा बऱ्याचशा अर्जांची छाननी करण्यात येणार आहे। तुमचं वय बसत नसेल, वय बसत असेल तरी सुद्धा तुम्ही अपात्र ठरू शकता। ते कशा पद्धतीने? तर पहा, शासनाकडून जी बैठक घेण्यात आलेली होती त्यामध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे। तेच आजच्या व्हिडिओमध्ये सांगण्यात येणार आहे। व्हिडिओ न चुकता एंड पर्यंत पहा, म्हणजे आपल्याला समजेल की आपण पात्र आहात की जे 25-26 लाख महिला अपात्र झालेल्या आहेत त्यामध्ये तुम्ही बसत आहात किंवा त्यापेक्षा जास्त आता महिला अपात्र होणार आहेत। नियम व अटी त्याचबरोबर पडताळणी ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे। चॅनलवरती नवीन असाल तर आत्ता सबस्क्राइब करून ठेवा। चला तर आजच्या व्हिडिओला सुरू करूया। पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी करण्याकरिता मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत। दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजीच्या माननीय सचिव महोदय महिला व बाल विकास मंत्रालय यांच्या ऑनलाईन बैठकीतील सूचनेनुसार आता अर्जांची छाननी करण्यात येणार आहे। तर पहा, या महिला लाभार्थ्यांची छाननी होणार आहे। एक, नारी शक्ती दूत ॲप वरती बऱ्याचशा महिलांनी फॉर्म भरला होता। त्या लाभार्थ्यांचे वय हे दिनांक 1/7/2024 रोजी 21 वर्षे पूर्ण नसेल तर त्या लाभार्थ्यास अपात्र करावे। पहा, आता या दिवशी तुमचे 21 वर्ष पूर्ण पाहिजेत आणि जर या दिवशी 21 वर्ष पूर्ण नसताना तुम्ही नारी शक्ती दूत ॲप वरती चुकीची माहिती भरून 21 वर्ष पूर्ण केला असाल तर तुम्ही अपात्र असणार आहात। आता जरी तुमचे 21 वर्ष पूर्ण असेल, या तारखेनुसार तुम्हाला पात्र ठरवणार येणार आहेत। म्हणजे 1/7/2024 रोजी तुमचं 21 वर्ष पूर्ण असेल तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे। 2 नंबर पहा, वेब पोर्टलवर म्हणजे ऑनलाईन वरती वय वर्ष हे 30/9/2024 रोजी 21 वर्षे पूर्ण नसल्यास लाभार्थ्यास अपात्र। आता 30/9/2024 हे ऑनलाईन वेबसाईट वरती ज्या महिलांनी फॉर्म भरला आहे त्यांचं 21 वर्षे पूर्ण असायला पाहिजे। 3 नंबर पहा, लाभार्थ्याचे वय 1/8/2025 रोजी म्हणजेच आताच नुकतेच 10 दिवस झाले रोजी 65 पेक्षा जास्त असेल तर त्यांना अपात्र करावा। म्हणजे ज्या महिलांचे 65 वर्ष पूर्ण झालेले आहेत त्या अपात्र असणार आहेत। पहा, 4 नंबरची बाब आहे। पहा, लाभार्थ्यांच्या वयाची तपासणी करते वेळेस त्यांचे आधार कार्ड व्यतिरिक्त जे कागदपत्र अपलोड केले होते ते तपासूनच वयाची खात्री करावी। समजलं? वयाची तपासणी करते वेळी आधार कार्ड व्यतिरिक्त जे कागदपत्र म्हणजे वयाचा दाखला जे काही अपलोड केलेला आहात ते तपासूनच वयाची खात्री करावी। वयाचा पुरावा तपासताना केवळ आधार तपासू नये, तसेच आधार कार्ड व इतर कागदपत्रावर जन्मतारखेत बदल आढळल्यास लाभार्थ्यास अपात्र करावे। म्हणजे काय? आधार कार्डवरची जन्मतारीख आणि तुमच्या इतर कागदपत्राची जन्मतारीख जर चुकीची आढळली तर तुम्ही अपात्र असणार आहे। महत्त्वाची ही बाब आहे। पहा, त्यानंतर पहा, 5 नंबर आहे, कुटुंबात एक रेशन कार्ड म्हणजे एक कुटुंब 2 पेक्षा जास्त लाभार्थ्यांच्या तपासणीमध्ये लाभार्थ्यांचे रेशन कार्ड तपासावे व त्यातील किती महिला या योजनेचा लाभ घेत आहेत ते तपासावे। एक रेशन कार्ड असणार आहे तुमच्याकडे, तर त्यामध्ये किती महिला, 2 पेक्षा जास्त महिलांनी जर लाभ घेतला असेल तर सरळ सरळ सापडणार आहेत। आता पहा, आता हे तपासण्यात येणार आहे। यानंतर पहा, शासन निर्णयान्वये एका कुटुंबातील एक अविवाहित व एक विवाहित महिला या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत। 2 विवाहित घेऊ शकत नाहीत। एक अविवाहित आणि एक विवाहित, 2 अविवाहित सुद्धा घेऊ शकत नाहीत, समजून घ्या। त्यानंतर पहा, माननीय सचिव यांच्या ऑनलाईन बैठकीतील सूचनेनुसार एक कुटुंबात एक विवाहित आणि एक अविवाहित महिलेपेक्षा जास्त महिला लाभ घेत असतील तर कुटुंबातील सदस्यांनाच विचारून पात्र किंवा अपात्र ठरवावे। म्हणजे कुणाला पात्र करायचे कुणाला अपात्र करायचे हे त्यांनाच विचारून आता पात्र अपात्र करण्यात येणार आहे। पहा, 6 नंबर, लाभार्थ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ चालू केल्यानंतर
रेशन कार्डमध्ये बदल केलेला असल्यास जुने रेशन कार्ड प्रमाणे कुटुंबातील महिलांची संख्या ग्राह्य पकडावी। पहा, तुम्ही जर दुसरे विभक्त रेशन कार्ड काढला असाल तरी काही उपयोग नाही, कारण जुने रेशन कार्ड जे अपलोड केलेलं आहात त्यानुसारच माहिती घेतली जाणार आहे आणि त्यानुसारच तुमच्या रेशन कार्ड मधील महिला पात्र अपात्र ठरवण्यात येणार आहे। पहा, यानंतर 6 कुटुंबात 2 विवाहित महिला जर योजनेचा लाभ घेत असतील तर त्यातील एक महिला ही अपात्र आहे। समजलं? एका कुटुंबातील सासू आणि सून अथवा 2 किंवा 2 पेक्षा जावा जर लाभ घेत असतील तर त्यातील एक महिला ही पात्र ठरेल व इतर अपात्र होतील। पहा, सासू, सून, जावा अशा बऱ्याचशा महिलांची नावं असतील तर एकच विवाहित महिला यामध्ये पात्र। समजून घ्या, कुटुंबातील 2 बहिणी लाभ घेत असतील तर त्यातील एक बहीण ही अपात्र आहे। पहा, सर्वांनी फॉर्म भरलाय, सर्वांनी पैसे घेतलाय, आता पहा एकालाच लाभ भेटणार। लाभार्थी ही व्यक्ती परप्रांतीय असेल तर त्यांना देखील वरील प्रमाणे निकष लागू राहतील। लाभार्थी जर स्थलांतरित असेल तर स्थलांतरित ठिकाणावरील एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या मार्फत लाभार्थींची तपासणी करून घ्यावी। पहा, लाभार्थींची तपासणी करून घेण्यात यावी। समजून घ्या, स्थलांतरित ठिकाणी जर लाभार्थी बद्दल कोणतीही माहिती एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना अवगत झाली नसली तर लाभार्थ्यास अपात्र करावे। पहा, काटेकोरपणे आता ही बाब आता सर्व बाल विकास जे काही कार्यालय आहे तालुका ठिकाणी तिथून अंगणवाडी सेविकांना आदेश देतील किंवा कशा पद्धतीने हा सर्वे करण्यात येईल, सर्वेनुसार गावातील निम्म्यापेक्षा जास्त अपात्र ठरतील। पहा, अशा बाबी ज्या काढलेल्या आहेत शोधून, एका कुटुंबात 2 पेक्षा जास्त महिला लाभ घेतात किंवा जन्मतारखेत घोळ केलेला असेल, आधार कार्ड त्याचबरोबर इतर कागदपत्रात घोळ असेल तर तुम्ही सापडणार आहात आणि तुमचं अपात्रतेत नाव घेतलं जाणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, सर्व मैत्रिणींना शेअर करा। जरी तुम्ही पात्र असाल तर अपात्र या लिस्टमध्ये असाल तर नक्कीच बनणार आहात। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा, हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा। तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट सेक्शनचा जरूर वापर करा। पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।